काय होतं बरं का, म्हणजे आपण आहे ना, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा आज आपण बारीक लोकांबद्दल बोलू. कारण जाड लोकांबद्दल जर बोलायला गेलं किंवा मी जर असं म्हणायला गेली की जाड लोकांनी बारीक व्हावं, तर सगळे मला पहिले प्रश्न करतील की तुम्ही का नाही झाला म्हणून. म्हणून हा विषय आपल्याला थोडासा साईडला ठेवलेलाच बरा. मग आता जे सोपं आहे त्याच्यावर बोलू आपण. मग आज आपण बोलूया की बारीक लोकांनी जाड कसं व्हायचं किंवा मग बारीक लोकांनी हेल्दी कसं व्हायचं. आता प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी रिझन असतं. आता मी म्हणजे माझं एच-बी कमी झालं आणि मला असं वाटत होतं की मी इतकं प्रॉपर डाएट घेते, सगळं व्यवस्थित खाते. सकाळी उठल्यानंतर सोक केलेले आल्मंड्स, सगळं आपले मनुके वगैरे, अक्रोड, अंजीर सगळं खातीये, सलाड्स खातीये, तरी पण माझं एच-बी कसं काय कमी झालं? तर प्रत्येक गोष्टीची ॲब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी ही आपण बाकीचं काय खातो त्याच्यावर डिपेंड असतं. मग आता बारीक लोकांची तब्येत का सुधरत नाही, तर त्यांचा जो प्रॉपर वे असतो नुसतं भाजी भाकर खाणं म्हणजेच योग्य आहार आहे असं नाही. तर आपल्याला काही खूप भारी गोष्टी खायच्या आहेत असं नाही आहे. पण आपले जे काही जीवनसत्व आहेत, जे व्हिटॅमिन्स आहेत, ते आपले प्रॉपर गेले पाहिजे. मग आता आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर आपण काय खातोय ते आपल्या शरीराला लागतंय का हे बघणं गरजेचं आहे. तर मग आपल्या शरीराला आपण जे पण खातो ते लागण्यासाठी प्रोटीन सोर्स फार महत्त्वाचा असतो. मग व्हेजिटेरियनवाल्यांनी व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स घ्यावा, नॉनव्हेजवाल्यांनी नॉनव्हेजचा प्रोटीन सोर्स घ्यावा, पण प्रोटीन खावं. मग प्रोटीन खाल्ल्यामुळे काय होतं, म्हणजे योग्य प्रमाणात म्हणजे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात. जर आपण योग्य प्रमाणात प्रोटीन खाल्लं तर आपण जे पण काही खातो म्हणजे एखाद्या आजारासाठी खातो किंवा वजन वाढण्यासाठी खातो, तर ते आपल्या शरीराला योग्य प्रमाणात लागतं. म्हणून प्रोटीन गरजेचं आहे आपण जे पण खाल्लेलं आहे ते पचवण्यासाठी. आता बारीक लोकांनी जाड कसं काय व्हायचं, जाड म्हणण्यापेक्षा त्यांनी हेल्दी कसं काय व्हायचं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारीक लोकांची चिडचिड खूप होते. कारण ते बारीक असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये काही गोष्टी कमी पडतात आणि ऑब्वियसली त्यांची चिडचिड होते. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की त्यांनी चिडचिड कमी करावी. चिडचिड कमी केली तरी त्यांचं 50% वजन वाढायला सुरुवात होईल. आणि दुसरी गोष्ट, चिडचिड कमी झाली म्हणून झोप छान येईल. झोपीची जागा चांगली पाहिजे, शांत जागा पाहिजे, व्यवस्थित जागा पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर झोप येईल. मोबाईल हा लांब ठेवला पाहिजे. मग आता पहिला मुद्दा आहे चिडचिड कमी करणं, झोप अगदी प्रॉपर घेणं, थोडंसं रेस्ट करणं. आणि हो, की बारीक लोकांनी एक्सरसाइज नाही करायची, तर बारीक लोकांनी एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण एक्सरसाइज करतो, काम करतो, त्यावेळेला आपल्याला भूक भरपूर प्रमाणात लागते आणि आपण छान जेवण घेतो. त्यानंतर आता काय झालेलं आहे, मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या तब्येत वाढवण्यासाठी पण गोष्टी मिळतात, तब्येत कमी करण्यासाठी पण गोष्टी मिळतात. तर असा कुठलाही प्रयोग करायचा नाही आहे. आता ऋतुजा दिवेकर ज्या आहेत त्या मॅम, त्यांनी म्हणजे इतकं सुंदर सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीबाबत. तर त्यांनी आपण सीझनवारी जे पण गोष्टी खातो, म्हणजे आता हिवाळा आहे, आता मी माझ्या माहेरी गेली होती, तर प्रत्येकाने मला खारी खोबऱ्याचा लाडू ऑफर केला. म्हणजे मला ती गोष्ट बघून इतकं छान वाटलं ना. आणि ते खारी खोबऱ्याचे लाडू मेथी घालून जे करतात तिकडची लोक, मालेगाव साईडची, त्याच्यामुळे काय होतं, वर्षभर ती एनर्जी टिकून राहते. मग ऋतुजा दिवेकर मॅमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही विंटरमध्ये हे असे उष्ण पदार्थ खा की जेणेकरून त्यांनी प्रत्येक प्रत्येक सीझनमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये संक्रांत आली की आपल्याला तिळाचे लाडू करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक गोष्टी या ठरलेल्या असतात आणि त्या खाल्ल्याच गेल्या पाहिजे, नाही की या मार्केटमधल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे. हां, तर मग मला सांगायचा हेतू तोच आहे की आपली जी परंपरा चालत आलेली आहे त्या गोष्टी खाणं आपण गरजेचं आहे. मग ते जाड माणसाने खावं किंवा बारीक माणसाने खावं. तर मग आता बारीक माणसाविषयी बोलूया. तर बारीक माणसाने चिडचिड कमी करावी, त्याच्यानंतर रेस्ट व्यवस्थित घ्यावी, प्रॉपर एक्सरसाइज करावी आणि छानपैकी प्रोटीन सोर्स घ्यावा. म्हणजे जे काही जेवण केलेलं आहे त्याने ते पचेल आणि आपलं साधं सिंपल आपलं साधं जेवण करावं. त्यातल्या त्यात गोड पदार्थांचा वापर त्याच्यामध्ये थोडासा जास्त असावा. फ्रूट्स हवेत. फ्रूट्समध्ये बनाना हा एकदम उत्कृष्ट आहे वजन वाढण्यासाठी. त्याच्यानंतर खजूर. खजूर अतिशय छान असतं वेटसाठी, त्याच्यामुळे खजूर खावं.
आणि थोडे थोडे माधुर्य असलेल्या गोष्टी खाव्या, म्हणजे जेणेकरून वेट वाढतं आणि वेट वाढल्यानंतर पर्सनॅलिटी दिसते आणि आपण हेल्दी पण राहतो. आणि म्हणून आपल्या तब्येतीकडे आपण रोजची दिनचर्या जी चालू असते ती नुसतं डॉंकी वर्क करण्यात काही मजा नाही आहे. तर आपण स्मार्ट वर्क केलं पाहिजे आणि हेल्थ सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली हेल्थ चांगली राहिली ना तर सगळं काही मिळतं आपल्याला. म्हणून हम अपने मूड में दुनिया गई भाड में, बाकीचा कुणाचा विचार करायचा नाही, स्वतःचा विचार करायचा. मस्त हेल्दी खायचं आणि हेल्दी राहायचं.